मरीन ड्राईव्हवरती आज वायुदलाचा एअर शो आयोजित करण्यात आलाय। आज आणि उद्या लढाऊ विमानं मुंबईमध्ये प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। सूर्यकिरण, सारंगची प्रात्यक्षिक, सुखोई, मिराज आणि तेजसचा फ्लायपास्ट असा हा कार्यक्रम असेल। अभिषेक मोठा आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, ही प्रात्यक्षिक नेमकी का आयोजित करण्यात आली आहेत आणि हा कार्यक्रम कसा असेल? प्रज्ञा, एकूण 20 वर्ष अगोदर अशा प्रकारचा मुंबई एअर शो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा एअर शो जो आहे तो 2 दिवस आयोजित करण्यात आलेला आहे। या अगोदर 2 दिवस आपण पाहिलेलं होतं की 12 ते 1 च्या दरम्यान मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विमानांची आवाज येत होती आणि ती विमानांची आवाज म्हणजे हा सगळा सराव होता। यात आज जर का बघायचं तर आज देखील आपल्याला अशा प्रकारची प्रात्यक्षिक होताना पाहायला मिळत आहेत। एकूण याचा जर का उद्देश बघायचा तर इंडियन एअर फोर्स हे लोकांपर्यंत कनेक्ट होण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम जो आहे तो मुंबईमध्ये आयोजित करताना आपल्याला दिसत आहे। एकूण नौदल मुंबईमध्ये नौदलाचं मोठं एक आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतं जे सदर्न कमांडचं आहे। मात्र तशा प्रकारे इंडियन एअर फोर्सचं कनेक्ट जो आहे तो कुठेतरी आपल्याला इथं दिसत नाही आहे। कुठेतरी आउटरीच जो आहे तो मोठा व्हावा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता यावं आणि एक कनेक्ट लोकांना करता यावं देशाभिमानासाठी। आणि एकूणच ह्या संदर्भात एकूण काय इंडियन एअर फोर्स कशा प्रकारे सगळ्या गोष्टी करत आहे हे माहिती पडावं, त्यासाठी हे संपूर्ण आयोजन जे आहे ते इंडियन एअर फोर्स कडनं करण्यात आलेलं आहे। एकूण आपण बघतो आहे यामध्ये आताच आकाशगंगाचं जे पॅराशूट्स आहे, पॅराजम्प जी आहे ती आपल्याला आता होताना पाहायला मिळालेली होती। त्यानंतर आता सुखोई असेल किंवा मग CU-130 हेलिकॉप्टर्स जे आहेत किंवा सारंग हेलिकॉप्टर आहेत त्यांच्याकडनं इथं आपल्याला प्रात्यक्षिक होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच एकूण मोठ्या प्रमाणात मुंबईकर इथं आपल्याला सहभागी झाल्याचं दिसतं आहे। सूर्यकिरण टीम जी आहे ती देखील इथं प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळेल। ही सूर्यकिरण टीम आपण जे फायनल झालेलं होतं अहमदाबादमध्ये तेव्हा देखील आपण पाहिलेली होती, तशा प्रकारची प्रात्यक्षिक आपण पाहिलेली होती। तशाच काहीशी प्रात्यक्षिक जी आहे ती इथं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची इथं मुंबईकरांमध्ये उत्साह आहे आणि उत्सुकता आहे ही सगळी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी। चित्तथरारक अशी ही प्रात्यक्षिक मुंबईकरांना अनुभवता येणार आहेत। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।